तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि आज मी जाणार आहे ऑफिसला। आज मी सुट्टी घेतलेली आहे ऑफिससाठी आणि त्याचं कारण म्हणजे आज आमच्या जे त्या दिवशी हळद होती मंदाकिनी ताईची, तिचं आज लग्न आहे। तर आज मी जाणार त्या लग्नाला आणि बाकीचे खूप जण आहेत, तुम्हाला दाखवेन मी। तर चला जाऊया मंदाकिनी ताईच्या लग्नाला, चलो। ये हा बघ नेता मला लक्ष गेलं माझं, ते म्हणजे या रुखवतीवर जे सगळं मस्त सजवलं होतं, छान सजवलं होतं। त्याच्यानंतर लग्न चालू झालं आणि सगळ्यात आधी नवरदेवाला उभा केलं। त्याच्यानंतर एंट्री झाली मुलीची एंट्री म्हणजे एकदम खास झाली, मला आवडली। म्हणजे ती नाचली, जी मुलगी नाचली ती, परत जे सगळं केलं होतं ते खूपच छान केलं होतं, तुम्ही बघा। एकदम छान, एकदम सुखरूप पार पाडलेला आहे। त्याच्यानंतरला मग सगळ्यांना खाली उतरवलं आणि चालू झालं ते म्हणजे नवरा नवरीचं फोटोशूट। थोडंसं शूट केलं मी, थोडे फोटो काढले, थोडे फोटोग्राफरला फोटो काढायला लावले। त्याच्यानंतरला मग आम्ही गेलो जेवायला, कारण आम्हाला भूक लागली होती। सकाळी आलो होतो पहाटे, म्हणजे पहाटे नाही 9 वाजता आलो होतो। आम्ही आलो इकडे, स्टॉल आहे तिकडे चाललो, तिकडे आइसक्रीम है और इधर पानीपुरी का स्टॉल है और ये हमारे आदमी पहले से ही है इधर। हाँ ये देखो, मला पण एक प्लेट दे ना, प्लेट पकड ना तू। आणि मग काय, मी पण एक 3-4 प्लेट पाणीपुरी ओढली आणि मग गेलो परत। आम्ही थोडा वेळ बसलो आणि मग आलो जेवायला बघतो तर मस्तच एकदम मेन्यू लागला होता। तर म्हणजे एक वेगळा चायनीज हे होता मेन्यू होता आणि एक वेगळा इंडियन मेन्यू होता। आणि ह्याच्यामध्ये पण खर्च खूप झाला असणार मला माहिती आहे। आणि एकदम प्रॉपर असं जेवण ठेवलं होतं, बसायला ठेवलं होतं आणि मॅनेजमेंट एकदम मस्तच केलं होतं। तर चला सध्या तर आम्ही बसतोय जेवायला। थांब जरा आलो, अरे हळू। तुम्ही काय घेतलंय? अरे तू नूडल्स नाही घेतले का? आईस्क्रीम पण चालू झाली। आलो, आदितीवर फोकस करते मी पण आता आईस्क्रीम घेऊन येतो, गुलाबजाम प्लस आईस्क्रीम घेऊन येतो। मामींनी काय ठेवलंय?
खुशी आईस्क्रीम आणि इकडे आमचा माणूस पहिलवान का खाना होगा है अभी बैठा है सोने के लिए। और ये आया हमारा दूसरा पहिलवान। भस्मासूर सोबत घेऊन आलो हे बघा, तिसरी प्लेट आणि ही जी 5वी प्लेट आहे, ही जी 5वी प्लेट। आम्हाला गाडी गाडी घर नाही। एक काका भेटले, ते सगळ्या लग्नांमध्ये भेटतात ना, एक जुनी आठवण काढणारे, ते हे काका भेटले होते आणि एकदम गप्पा एकदम रंगल्या होत्या आमच्या, म्हणजे लहानपणीच्या वगैरे, कोण कसं होतं, कोणाचं म्हणजे कोण जास्त लाड करायचं कोणाचं। त्याच्यानंतर परत आम्ही आलो हॉलवरती आणि हॉलवरती होणार होती मुला मुलीची एंट्री। तर चला बघूया एंट्री कशी झाली ते, चला। एंट्री झाल्यानंतर आम्ही गेलो मुला मुलीला पॉकेट द्यायला आणि पॉकेट देऊन आम्ही लगेचच निघालो घरी जायला। तर चला, घरी जायला आम्ही पकडली रिक्षा पकडून आम्ही गेलो बँद्रा स्टेशनला। बँद्रा स्टेशनवरून फास्ट ट्रेन पकडून आम्ही गेलो बँड्राला, बँड्रावरून तसेच घरी। त्याच्यानंतर मी व्हिडिओ नाही काढली कारण माझा फोन स्विच ऑफ झाला होता। फोन आदितीच्या घरी जाऊन लावला चार्जिंगला आणि थोडा वेळ गप्पा वगैरे मारून आम्ही निघालो घरी।